नमस्कार. पंचांगातील पान क्रमांक 18 ते 22 या पानांमध्ये आपल्याला प्रामुख्याने उपनयनाकरता बटूला मुंजे लागते किंवा नाही लागत, गुरुबलाचा विचार किंवा वर्षभरात होणारे विविध गुरुपालट, शनिपालट, त्यांच्या उपासना ह्याविषयीची माहिती दिसून येते. तशीच पान क्रमांक 20वरती मुख्य कालातील मुहूर्त आपण जसे 16-17वर पाहिले, तो मुख्य काल सोडून गौण काल, चातुर्मास कालातील मुहूर्त हे आपल्याला पान क्रमांक 20वर पाहायला मिळतात. तिथे मात्र सोलापूर, पुणे, मुंबई या सर्व ठिकाणच्या वेळा न देता केवळ सोलापूरच्या वेळा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जसं आपण मगाशी पाहिलं तसं सोलापूरच्या मुहूर्तावरून इतर गावांचे मुहूर्त काढण्याची रीती ही पान नंबर 19वर दिलेली आहेच आहे. त्यावरून आपल्याला आपल्या हव्या त्या गावाचे मुहूर्ताची वेळ काढता येते. पान क्रमांक 21वरती आपल्याला गृहप्रवेश किंवा वास्तुशांती मुहूर्त हे दिलेले दिसतात. वास्तुशांतीकरता ह्या मुहूर्तांचा विचार केला जातो आणि मग त्याच्या संबंधातल्या काही ज्या सूचना आहेत त्याही आपल्याला त्या पानावर पाहता येतात. त्याच पानावर खालच्या बाजूला भारतामध्ये न दिसणाऱ्या ग्रहणांची माहिती आपल्याला दिलेली दिसते, की जी ग्रहणं भारतातून दिसणार नाही आहेत अशा ग्रहणांच्या संदर्भात ती कोणत्या प्रदेशातून दिसत आहेत आणि त्या ग्रहणांचे वेध आपण पाळावेत की पाळू नयेत याविषयीची माहिती आपल्याला पान क्रमांक 21वर पाहायला मिळते. तर 22वर आपल्याला भूमिपूजन, पायाभरणी मुहूर्त, मूर्ती प्रतिष्ठापना, देवतांच्या ज्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते मंदिरातून त्याकरता दिले जाणारे मुहूर्त पाहायला मिळतात. त्याच पानावर आपल्याला नवग्रह स्तोत्र हे देखील पाहायला मिळते.